गेल्या 2 दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान दिसू लागल्याने शेतकरी चिंतेत सापडलेत। राज्यात येत्या आठवड्यात हवामान कसं राहील याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात ज्येष्ठ हवामान तज्ञ आणि कृषी विभागाचे हवामान सल्लागार डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्याकडून। सर, ॲग्रोवन मध्ये आपलं स्वागत आहे। कसं राहील या आठवड्यातलं हवामान याबद्दल काय सांगाल? या आठवड्यामध्ये हवामानात बदल होत आहे। ते असे आहेत की साधारणपणे हवेचा दाब कमी होतोय महाराष्ट्रावरचा आणि तो साधारणपणे 1010 हेक्टोपास्कल इतका कमी होतोय। जेव्हा हवेचा दाब कमी होतो त्यावेळेला सर्व बाजूने वारे त्या दिशेने येतात। जर वारे समुद्राच्या बाजूने आले आणि तिकडून आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाहून आणली तर ढगाळ वातावरणात वाढ होते। अशा प्रकारचं वातावरण निर्मितीला आणखी जरी स्कोप असला आणि सध्याच्या परिस्थितीत समुद्राच्या पाण्याचं तापमान देखील वाढतंय। त्याच्यात प्रामुख्याने हिंदी महासागराच्या पाण्याचं तापमान वाढतंय। हे साधारणपणे 302 ते 303 केल्विन्स पर्यंत वाढतंय, म्हणजे हे जास्त तापमान होणार आहे। जसं तिथं तापमान वाढल्यानंतर हवेचा दाब कमी होणार आहे हिंदी महासागरावर। हवेचं कमी दाबाचं क्षेत्र हिंदी महासागरावरती पण राहणार आहे आणि त्याचबरोबर अंदमान समुद्रावरती पण राहणार आहे। यामुळं आणखीन ढग निर्मितीला चालना मिळणार आहे। परंतु या 1-2 दिवसात तरी ढगाळ हवामान राहील आणि त्यात फारसा काही बदल होणार नाही आणि पावसाचं किंवा गारपिटीची शक्यता राहणार नाही। पुढे भविष्यकाळात आता हे वातावरण जितकं बदलतंय 4-5 दिवसामध्ये हे वातावरणात आणखीन बदल दिसतील, आपल्याला जाणवतील आणि त्या बदलावर निरीक्षण आपल्याला ठेवावं लागेल। पण सध्या परिस्थितीत तरी फारसा बदल दिसत नाहीये। वाऱ्याच्या दिशेमध्ये अनेक बाजूने वाऱ्याची दिशा बदलतीये आणि वाऱ्याचे वेग वाढतोय, वाऱ्याचा वेग वाढतोय। विशेषतः कोकण, त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर पूर्व पश्चिम विदर्भ या भागामध्ये हे हवामान बदल मोठ्या प्रमाणात जाणवतील। पावसाची शक्यता फारशी जाणवत नाहीये महाराष्ट्रामध्ये, परंतु ढगाळ वातावरण मात्र मोठ्या प्रमाणात राहील। त्यामुळे गारपीट किंवा इतर बाबतीत शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कारण नाहीये। सर, पावसाचं वातावरण जरी नसलं तरी ढगाळ वातावरण होईल असं आपण आपल्या बोलण्यातून येतंय आणि ढगाळ वातावरण म्हटलं की द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पोटात गोळा येतो। तर द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील किंवा भाजीपाला उत्पादक शेतकरी असतील त्यांना काय सांगाल तुम्ही? काय सूचना द्याल? आता प्रामुख्याने जेव्हा ढगाळ वातावरण निर्मिती होते त्यावेळेला भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो। त्याचबरोबर आर्द्रतेत देखील वाढ झाली तर हा वेगाने भुरी रोग वाढतो आणि त्याच्या नियंत्रणासाठी साधारणपणे 2.5 ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक पावडर प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे। या पद्धतीने जर काळजी घेतली तर भुरी रोगाचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि भुरी रोगाचं नियंत्रण जर चांगल्या प्रकारे झालं तर पुढचा धोका टळेल। याचप्रमाणे वेलवर्गीय भाजीपाला, त्याच्यामध्ये काकडी वर्गीय भाजीपाला आणि त्याच्यामधले वेलवर्गीय भाजीपाल्याच्या वरती देखील भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढणं शक्य आहे आणि त्यासाठी देखील 2.5 ग्रॅम पाण्यात विरघळणारा गंधक प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे। धन्यवाद सर या माहितीबद्दल। एकूणच आपल्या या माहितीतून स्पष्ट होत आहे की ढगाळ वातावरण असलं तरी शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही, कारण की पावसाची शक्यता कमी आहे।